कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गणेश चतुर्थीच्या दिवशी आकाशातल्या चंद्राकडे का बघायचं नसतं? चंद्र आकाराने लहान लहान आणि मोठा मोठा का होतो? आणि या सगळ्याचं गणपती बरोबरचं नेमकं कनेक्शन काय? लाईट्स कॅमेरा ड्रामा सवल सोल 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 अगं उंदीर आणि बाप्पा सो क्यूट. बाप्पा हळूहळू थांबा की जरा. उंदीर मामा पार्वती आईने आज लवकर घरी बोलवलं होतं आई ग आणि मी बसलो, भूक लागली म्हणून फळं खात. आंबा फणस चिकू अगदी ऊस सुद्धा संपले. तू बघत होतास सगळं, मग मला सांगितलंस का नाही? अगं बाई बाप्पा सोंड तोंड चार हात एकावर एक प्रत्येक घास, हे सगळं एकाच वेळी चालू होत होतं. इतके खुश दिसत होतात की तुम्हाला थांबवूच नाही असं वाटत होतं. आई ग अरे पण घरी जायला आता उशीर झाला ना. बाबा नुसतं ओरडत नाही, ते तांडव सुरू करतात. मग पार्वती आई सुद्धा काही करू शकत नाही. आता पोट इतकं भरलं आहे की पाऊस सुद्धा उचलवत नाही. चल चल चल. बाप्पा तुम्हाला एक सांगू, खरंच तुम्ही खूप जेवलेत. खरंच तुम्ही खूप जेवले. बाप रे, साप. मेलाच कर्माने. कोण हसलं? कोण हसलं आम्हाला? अरे नको ना हसू, बाप्पा रागवतील. काय करू? मी जे काही पाहिलं ते पाहून मला थांबवताच येत नाही असू. गप्पा बस. गप्पा बस म्हटलं ना. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. चंद्रा थांब, तुझं असं नाहीसा करतो. बाप्पा जाऊ दे, रागवू नकोस. रागवू नको, मग काय आरती करू त्याची. आजपासून तू कोणालाच दिसणार नाही. पप्पा 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 आहा नका असं करू. मी हळूहळू दिसेनासं होईन. आभाळात मी असून सुद्धा दिसलो नाही तर माझ्यावर कुणी गाणी करणार नाही. लहान लहान मुलं माझं चित्र काढणार नाहीत. हात जोडतो, शाप मागे घ्या. प्रसन्न होऊन दिलेला आशीर्वाद आणि रागवून दिलेला शाप यांना परतीचा प्रवास नसतो. चांदण्यांनो! ए, ए, ढगांनो! हे काय, मी दिसेनासं झाल्यावर चांदण्या सुद्धा निघून गेल्या, ढग सुद्धा निघून गेले. कोणीच मला बघत नाही, कारण कोणालाच मी दिसत नाही. देवा, पप्पा पप्पा तिची माफी मागचं त्यांची. जा जा. पप्पा, तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे. परत कधीच हसणार नाही, आनंदाने उड्या मारणार नाही, कोणाला चिडवणार नाही, गप्प एका बाजूला बसून राहीन. पण बाप्पा, माफ करा बाप्पा. बाजूला वा वा. बाप्पा, चुकलेल्याला शिक्षा दिलीच पाहिजे, पण माफी मागणाऱ्याला माफ करणारा हा मोठा मानला जातो. वा वा
चंद्राची पृथ्वीला गरज आहे. त्याचा थंड प्रकाश सूर्यामुळे भाजून निघून गेलेल्या पृथ्वीला थंड करतो. ए बाबा, तिकडे सरक. आज आरव एक वा. चंद्र तारांगणासून नाहीसा झाला तर गोंधळ होईल. मी विनंती करतो, माफ करा त्याला. तो नाही चिडवणार, नाही असणार. मी कान पकडतो, उठा बशा काढतो, पण बाप्पा एवढी मोठी शिक्षा नका करू. बाप्पा हात जोडतो, शाप मागे घ्या. ठीक बाप्पा आहे, ठीक आहे, रडू नकोस. तुझ्या एवढ्या मोठ्या चुकीची छोटीशी तरी शिक्षा तुला होणारच. आम्ही तुला उत्साह देतो की तू 15 दिवसात हळूहळू छोट्या छोट्या नाहीसा होशील. कारण प्रत्येक वेळी तुला तुझ्या चुकीचं स्मरण झालंच पाहिजे. जेव्हा तू मनापासून पुन्हा चूक मान्य करशील तेव्हा तू कलेने तू मोठा मोठा होशील. वा 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 किती सुंदर. तथास्तु. बाप्पा परत अशी चूक नाही करणार. काय करू, अजूनही आमचा राग काही शांत होत नाहीये. आणि म्हणून आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. गणेश चतुर्थीच्या दिवशी जो तुझ्याकडे पाहिल त्याच्यावर त्यांनी न केलेल्या गुन्ह्यांचा आळ येईल. आणि त्यानंतर जो संकष्ट चतुर्थीचं व्रत करेल त्याच्यावरून हा आळ निघून जाईल. उंदीर मामा, पप्पा, पार्वती आईची हा काही कोल बहुतेक. हो हो हो. चांदूबाला शिक्षा करता करता तुम्हाला उशीर झाला तर तुम्हाला शिक्षा होईल. परत भगवान शंकर तांडव करतील. मला बाबा नाही माहित, मी तर चाललो. थांब थांब, मी पण आलो. बस लवकर. आणि बस लवकर बाप्पा. घरी वाटतं पंचपक्वानाचा भेद केलाय. हो का? मग काय? किती गोड, किती गोड. जोरदार टाळ्या. शिवाला विचारूया कसा वाटलाय परफॉर्मन्स. मला खूप जास्त आवडला. काय गोड केलं यार. उंदीर मामा, चुम्मा तुला, चुम्मा. शिवाकडनं चुम्मा तुला. खरंच खूप गोड केला. हा गणपती बाप्पा खूपच गोड होता. मला खूप आवडला. अशीच मी पण शिक्षा करते कोणी असं चुकीचं काही वागलं तर. त्यामुळे मला तू खूप आवडलीस. खूपच गोड काम केलं तुम्ही तिघांनी. खूप गोड. थँक्यू. या सगळ्या पौराणिक गोष्टी जरी असल्या तरी मी आजच्या काळातला मुलगा म्हणून यातून काय घेतोय की आपलं हसणं हे दुसऱ्याला प्रेरणा देणारं असलं पाहिजे. कुत्सित हसल्यानंतर त्याचे परिणाम काय होऊ शकतात ते चंद्राला सुद्धा भोगावे लागले. त्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असं कधी हसू नये, दुसऱ्यावरती कधी हसू नये. दुसऱ्याला आनंद होईल, त्याच्या आनंदात भर पडेल असं हसायला काही ना नाहीये. हो की नाही? फारच गोड. आज आरव बऱ्याच दिवसांनी आरव सारखं काम करत होता. खरंच. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.